खर्च केल्याशिवाय त्याला दिसतच नाही. पारू, तुझ्यामुळे आज माझी मान उंच झाली. आदित्य बाबा, असं कोणी करत का केलं तसं? म्हणजे असं असं जमिनीवर उचलायचं आणि आणि इतक्या वर नेऊन ठेवायचं. ते मी एका नोकराला, अहो अख्खी जिंदगी तुमच्याकडे सेवा केली ना, तर आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजतो आम्ही. पण तुम्ही आज ह्या नोकराच्या पोरीला उंचीवर नेलं. फक्त पारूलाच उंचीवर नेलं नाही, तर माझ्या नजरेत तुमची उंची वाढली. माझी पारू तर मोठी आहेच, पण तुम्ही लय उंच झालात माझ्या नजरेत. मामा, मी काहीच नाही केलंय, खरंच सांगतो. हे जे काही आहे ना, ही सगळी पारूची अचीवमेंट आहे. वैजू 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 बघ, आलो का नाही आम्ही? हा, आलो की नाही पडदेशी? काय ग, तुला करमत नव्हतं का आमच्याशिवाय? पण हे काय, चारा बी नाही खाल्लास तू? हा, आता आलं माझ्या ध्यानात. आम्ही तुला सोडून गेलो म्हणून रुसली आहेस ना? काय ती रुसत बिसर नसत्या, दिली असं चांगली ताणून. ए ग बस, पुढच्या यायला वैजूला सोबत घेतल्याशिवाय मी येणारच नाही. आता आम्हाला काय माहिती होतं आदित्य सर तिथं जाऊन तुला तुझा फोटो दाखवणार आहेत ते. हा, ते बी आहे. हे पण वैजू, तुला माहित आहे माझे ना लई मोठे मोठे फोटो, हे असले मोठे मोठे फोटो लावलेत. आणि आदित्य सरांनी ना समजा शहरात माझे फोटो लावलेत. वैजू, तू बघितली असतेस ना तर आनंदाने उड्या मारल्या असते तू. बरं चला, आता रात्र झाली, झोपूयात. वैजू, चल तू बी चल. अगं कुठे पळते, चल. भीती वाटते आता. झालं ग. या कोटला जरा तिचा आवाज बंद कर. ए, ती काय माझी पाहुणी आहे का? मी सांगितलं आणि ती गप्प बसली. तुला एवढं जमत असेल ना, तू कर. किंवा तेवढं तरी काम कर तू. बाहुळट, कधी येणार हा? मॅडम, ते फोन केला तर म्हणून आलतो. मीच केला होता. ऐका ना, तुम्ही या गोटला घेऊन जा पटकन. गोट? बकरी. मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? हो मॅडम, मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आणि काय करणार. तेच करा. ऑल दी बेस्ट. तर म्हणते, परत ही बकरी या जगात दिसता कामा नये, कळलं ना? जा जा. नाही नाही नाही, हे घ्या, हे घ्या. पैसे? हो, ठेवा. थँक्यू. तू म्हणतेस का पैसे कशाला दिले? पण बकरी दिली होती ना अख्खी. अगं, तोंड बंद ठेवण्यासाठीचे पैसे ते. चल. सापडत नाही. पारू, ये इकडे बस प्लीज, बस. नाही, नको. पारू, मला एक सांग, काल आपण जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तू वैजूला घरातच बांधून ठेवलं होतं ना? वय, पण आपण आल्यावर मी तिला बाहेर बांधून ठेवलं होतं. तिला चारा बी खायला घातलं होतं. रात्री तिथंच होते ती. आणि सकाळी आम्ही उठून बघितलं तर वैजू जागेवरच नव्हती. अरे ऐसा क्यों कर रहे है रानी? माझा धंदा आहे रानी. तू काय बी खाल्लं नाही ना तरी मला काय फरक पडत नाही. त्यापेक्षा बेस्ट आहे खाऊन घे. अरे तू स्पेशल आहेस माझ्यासाठी.
पार्टीनं तुला पण दिल्या आणि वरून पैसे बी दिले. आपली तो किस्मत चमक गई. आदित्य सर मला ना लई भीती वाटते. वैजू कुठं असेल? पारू हे बघ काळजी नको करूस. जर ती बंगल्याच्या बाहेर गेली असती ना तर सिक्युरिटीने आपल्याला इन्फॉर्म केलं असतं. करेक्ट? हां. म्हणजे ती बंगल्यातच आहे. आपण शोधू ना. डोंट वरी. हो. शोधा शोधा, जितकं पाहिजे तितकं शोधा म्हणा. पण कितीही शोधलं तरी ती बकरी काय यांना सापडणार नाही. आता ही गोड बातमी दिशाला फोन करून सांगायला पाहिजे ना. मला भीती वाटायला लागली आहे सर. देवी आईने वैजूला बघितलं असेल तर? पारू काळजी नको करू. आईने नसेल बघितलं. आपण शोधूया वैजूला. हां हो हो